विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत रोमन संख्याचिन्ह. रोमन संख्याचिन्ह या प्रकारामध्ये एकूण 7 चिन्हे असतात, जे आपल्या संख्या ओळखण्यासाठी ठरवलेले आहेत. यामध्ये आय 1साठी आय हे संख्याचिन्ह वापरतात, 5साठी व्ही हे संख्याचिन्ह वापरतात, 10साठी एक्स हे संख्याचिन्ह वापरतात, 50साठी एल हे संख्याचिन्ह वापरतात, 100साठी सी, 500साठी डी आणि 1000साठी एम. अशी या संख्या प्रकारामध्ये एकूण 7 चिन्ह आहेत, जे आपले 7 अंक ओळखण्यासाठी वापरले जातात. रोमन संख्या पद्धतीमध्ये शून्यासाठी कुठल्याही प्रकारचे चिन्ह नाही आहे आणि ह्यातले काही छोटेसे नियम आहेत, ते हे नियम पण आपण पुढील पाहून घेऊ. रोमन संख्या लेखन पद्धतीत किमतीचा वापर केला जात नाही. स्थानिक किमतीचा कसल्याही प्रकारचा वापर केला जात नाही. यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे, ज्यावेळेस एक ही संख्या लिहिण्यासाठी जसं आपण आय हा वापरतो, तर तिन्ही संख्या लिहिण्यासाठी आय हे एकमेकासमोर 3 लिहावं लागते, त्यावेळेस तिन्ही संख्या लिहिता येते. अशाच प्रकारे 10 लिहिण्यासाठी जेव्हा आपण एक्सचा वापर करतो, त्यावेळेस 30 लिहिण्यासाठी एकमेकासमोर आपण 3 वेळेस एक्स लिहावं लागतात, म्हणजे 30 ही संख्या येते. हा झाला पहिला नियम.